इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सर्व वैद्यकीय संघटनांच्या आवाहनानुसार गुरुवारी राज्यभरात संपाचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील खासगी दवाखाने, हॉस्पिटल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। अचानक पुकारलेल्या बंदमुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला। मात्र जनतेला झालेल्या गैरसोयीबद्दल आयएमएनं दिलगिरी व्यक्त केली आहे। हा संप डॉक्टरांच्या स्वार्थासाठी नसून रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे। डॉक्टर म्हणून आमची जबाबदारी फक्त उपचारापुरती मर्यादित नाही तर सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे। त्यामुळेच आम्ही संपाच्या माध्यमातून शासनाला हा निर्णय मागे घेण्यासाठी जागृत करत असल्याचं आयएमएनं स्पष्ट केलं आहे। संपादरम्यान तातडीच्या सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या, मात्र नियमित वैद्यकीय सेवा बंद होत्या। आयएमएनं जनतेला आवाहन केलं की हा संप त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आणि भावी पिढ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी करण्यात आला आहे। यावेळी अमरावती शहरातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येत राज्य सरकारचा तीव्र विरोध केला। सीसीएमपी होमिओपॅथी डॉक्टरची एंट्री करण्याचा जो एक कालपासून सुरुवात केलेली आहे त्याला आम्ही विरोध करतो आहे आणि आमची गव्हर्नमेंटला कळकळीची विनंती आहे, आमच्या मागणीचा विचार करावा। अदरवाईज मग आम्हाला मुंबईला जाऊन आझाद मैदानावर सगळ्यांनी संघटित होऊन मोर्चा काढावा लागेल किंवा त्याही पलीकडे जाऊन एखाद्याच आम्हाला उपोषणाला देखील बसावं लागेल। आमचं एकच म्हणणं आहे, ॲलोपॅथी हे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकरता, होमिओपॅथी डॉक्टरांकरता आणि आयुर्वेदिक हे आयुर्वेदिक डॉक्टरांकरता। त्याचप्रमाणे प्रत्येकाचं काउन्सिल आहे, प्रत्येकाने आपापल्या काउन्सिलमध्ये काम करावं आणि पेशंटच्या जीवाचं कल्याण करायचा आटोकाट प्रयत्न करावा।